हॅलो. पहिल्यांदा तर सॉरी, कारण पार्ट 2 आणायला मला खूप वेळ झालेला आहे. कारण माझं सबमिशन होतं आणि माझं मेन रिझन प्रोकास्टिनेशन्स. यावर आपण करूच काहीतरी, पण आता ही स्टोरी आहे का. तर दुसऱ्या दिवशी लवकर आम्ही उठून गेलो देवबाग बीचवर. देवबाग बीचवर आम्ही बघायला गेलेलो सीबर्ड पॉईंट. 2 समुद्र एका ठिकाणी येतात, तो एक पॉईंट बघितला जिथं अरबी समुद्र मिळतो. नंतर बघितलं आम्ही डॉल्फिन पॉईंट आणि अजून 2-3 मिनी केरला, अजून 2-3 पॉईंट बघितले. खरं ते आता लक्षात येणार, एवढं लेट झालं आहे मला एडिट करायला. आणि खरंच यार, प्लीज समुद्रात काही प्लॅस्टिक वगैरे टाकू नका. खूप घाण होती, खूप पोल्युशन होतं तिथं. आणि नंतर आम्ही 10 जणी गेलेलो, त्यातलं 3घींनी आम्ही ठरवलेलं की स्कुबा डायविंग करायचं. मी ठरवलेलं खरं, पण मला भीती वाटत होती. कारण पाण्याच्या वर मला पोहता येत नाही, पाण्याच्या आत काहीच करणार आहे ना मी. पण त्यांचे गाईड होते, त्यांनी पहिले 10 मिनटं इन्स्ट्रक्शन दिलेल्या आणि त्यामुळं जरा हे मोटिवेशन आलेलं. आणि ह्या पॉईंटला मी वैष्णवीला सांगत होते, जर माझं पाण्याखाली किंवा मी पाण्यात उतरले, माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या नावावर नसलेली प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करायची. खरं तर पागल म्हणलेली असणार आहे, पण काय मनातच म्हणले ना, जाऊ दे. नंतर ही फिश बघितली आहे. काय राव, हिला विष असतं हे मला कळाले. आणि ही मी पाण्याच्या वर पोहता येत नसलं तरी पाण्याच्या खाली जाऊन मी पोज द्यायच्या काही सोडलेलं नाही. तिथंही जाऊन माशांना त्रास दिलेला आहे मी. नंतर रूमवर आलो, आवरलं, आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. परत येता येता आम्ही राजगड बघितला आहे महाराजांचा, बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि तिथला रॉक गार्डनच्या तिथला समुद्र. ओहो, खरंच निसर्गानं कोकणाला खूप छान नैसर्गिक देणगी दिली आहे.